श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची महाआरती संपन्न झाली आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पादुका या पालखीमध्ये विराजमान झालेले आपण पाहतोय। आपण पुन्हा एकदा मोठ्या प्रेमानं तुकाराम महाराजांचा गजर करूया। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। महाराजांच्या पादुका या पालखीमध्ये विराजमान झालेल्या परंपरेप्रमाणे काही उपचार जे असतील ते उपचार या ठिकाणी होत आहेत। आतमध्ये हा सगळ्याचे सगळा सोहळा संपन्न होत असताना बाहेरच्या बाजूला भजनाचा नाद काही कमी झालेला नाही। आतली दृश्य आपल्याला दाखवत असताना इकडच्या काही महत्त्वाच्या गोष्टी हुकल्या असतील आपल्या पायाच्या, हे नक्की खरं आहे। बाहेर आतमध्ये काही निवडक लोक तुकाराम महाराजांची गंध अक्षदा चंदन अत्तर यानं पूजा करत असतील, मात्र बाहेर असणारी लाखो वारकरी तुकाराम महाराजांचं नाव घेऊनच तुकाराम महाराजांची पूजा बांधताना आपल्याला दिसत आहेत। टाळ आहे, मृदुंग आहे। उमेश महाराजांनी मघाशी बोलत असताना टाळ आणि मृदुंगाचं महत्व सांगितलं। विठोबाला जेवढं महत्व वारकरी संप्रदायामध्ये आहे तेवढंच महत्व टाळाला वारकरी मंडळी देतात, पताकांना देतात। मृदुंग असा जमिनीवर कसाही ठेवला जात नाही, टाळ जमिनीवर कुठेही टाकून दिला जात नाही, पताका कुठेही टाकून दिली जात नाही। विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, म्हणजे टाळ मृदुंगापासून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विठ्ठलमय आहेत आणि असा विठ्ठल नामाचा जयघोष या ठिकाणी होतोय। वारकरी भजनी मंडळ जे आपल्याला दिसतंय समोर, वेगवेगळ्या गावाहून आलेले दिंड्या आणि त्या दिंड्यांची प्रमुख मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, ही सगळी मंडळी भजनानंद घेताना आपल्याला दिसत आहेत। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आवडे आनंदिने। की गायनाचे उडे, एकदा गायनात तल्लीन झालेली ही सगळी वारकरी मंडळी आहेत आणि मग ते गायन सगळ्या अंगभर भिंतं आणि आपोआपच देह दोलायमान होतो आणि मग त्यातून ते नृत्य जन्माला येतं, त्यातून पावली जन्माला येते आणि मग त्या संगीताला ताल येतो आणि अशा प्रकारच्या उड्या, मगाशी मी आपल्याला म्हणालो की पावल्या खेळल्या जातात। मगाशी मी सवाल जबाबच्या बद्दल आपलं बोललो होतो, तर हा जो म्हणून इथे जो खेळ खेळला जातो त्याला उडीचा खेळ असं म्हणतात। म्हणजे विशिष्ट स्टेप घेऊन एका विशिष्ट तालावरती सगळे वारकरी स्वतःला वरती उचलवतात, एक उडी घेतात, त्याला उडीचे खेळ असं म्हणतात। आणि पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा